2025 ना, 25च चालू आहे. 30/10/2025. आजचा महिना संपत आला. आजचा 6 म्हणजे ऑक्टोबर. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की पुन्हा आपण 6व्या अध्यायावर थोडीशी नजर टाकूया. आपण 6वा अध्याय शिकताना आपल्या परमहंसांनी आम्हाला जो शिकवला तेच मी पुन्हा घेणार आहे, की आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं. 6वा अध्याय खूप सुंदर आहे, माऊलींनी लिहिलेला. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेच करुणी ठाण देवी, जो इंद्रियाशी जोड. ही एक व्याख्या झाली 6व्या अध्यायाची. आणि दुसरं एक आहे अति महत्वाचे, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेच करुणी ठाण. म्हणजे इतकं झालं पाहिजे की आत्मप्रभा आहे. आता पहा, मी इथं बसले होते इतका वेळ, तुमचे डोळे बंद होते, पण माझ्या शरीरातून सर्व, मी सांगत नाही कधी माझं माझ्या शरीरातून तुमच्याकडे सर्व तेज चाललं होतं. असं तेजाच्या वाफा असं चालल्या होते. ते मी पाहत होते. पण आता तुम्हाला कोणाला पाहायचं असेल तर पहा, अजूनही चालले असतील. पण आता पाहायला फार वेळ लागेल. नंतर वेळ असले की असं पाहत जाऊ की काय चाललंय सूक्ष्म, इकडे इकडे काय चाललंय असं दृष्टी आल्याच्या दिसत नाही. आता आपल्याला दिव्य दृष्टीकडे जायचंय की आपण जे काम म्हणजे शिकतो, ते जे शिकणं आहे ते शिकणं तुम्ही आपण ढोबळ दृष्टीने खूप घालवतो. पहा, मुख्य व्याख्या ज्ञानोबारायांनी ही सांगितली काय, अर्जुना संन्यासी तोच योगी, ही मुख्य व्याख्या. बरोबर, म्हणजे योगी असला तरी त्याला 4 शिंग येतं, संन्यासी असला, संन्यासी अरण्यात जातो हे बरोबर. पण जर योगी जरी असेल, तो शहरात जरी असेल तरी तोही संन्यासीच आहे. फक्त लक्षणं दोघांची एक पाहिजे. किंबहुना संन्यासी मनुष्याला कष्ट जास्त असतात. आपण योगी आहोत तर पहा, आपण सर्व याच्यात काम करू शकतो. म्हणजे असं म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपण सामान्य, तुम्ही सामान्य नाही. मला हेच तुम्हाला सारखं सारखं ठसवायचं आहे की आपण सामान्य नाही. आपण अशा गुरूंचा उपदेश घेत नाही की ज्यांची कुंडलिनी पूर्ण ऊर्ध्व गेलेली आहे आणि ज्यांचा आत्मयोग सिद्ध झालेला आहे. गुरूंच्या देहावर आत्मयोग सिद्ध झालेला पाहिजे असा जो सद्गुरू असतो, तो सद्गुरू सगळ्यांना अनुग्रह देऊ शकतो. कळलं? मग आता असा तर तुमचा सद्गुरू आहे, म्हणजे उदाहरणार्थ हा देह आहे की ज्याचा देहच पूर्ण कुंडलिनी शक्ती स्वरूप आहे किंवा तेजस स्वरूप आहे, असं ते तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. कळलं? म्हणून आता मला हे सांगायचं आहे की ज्ञानोबरायांनी किंवा भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्यासारखंच सांगितलेलं आहे. आता जे आपण आहोत ना, त्याची खंत बाळगू नका कोणी. आता हा फॅन चालू करा, होता मगाशी म्हणून मी म्हणतो, त्याची खंत कोणी करू नका. तुम्ही सगळे खंत करता की आपण संसारात आहोत, आपण नाही करूच नका खंत. कोणाकोणाला खंत वाटते हात नाही ना कोणा, मग हुशार साधक मस्त. खंत करू नका की आम्हाला असं कसं ठेवलंय, आमच्यातून काही योग होत नाही, असं नाही. तुम्हाला जी दिलेली साधन आहे त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित काम करताय. बरोबर, मग तेवढंच. आणि काळजी करायची नाही पुढं कसं होईल, आपला श्वास वर जाईल याची काळजी तुम्ही नाही करायची. त्याची काळजी एक तर आम्ही करू नाही तर ईश्वर करतो. तिथं ईश्वर स्वरूपाने सद्गुरूचा श्वास येतो किंवा सद्गुरूंचं तेज येतं, सगळं होतं. तुम्ही त्याची काळजी नाही. फक्त आत्ता जिवंतपणे मी मोक्षरूपाला जावं असा ध्यास धरा. त्या ध्यासाने अभ्यास होईल आणि अभ्यासानेच आपल्याला अभ्यासे तद्रूपत. जसं प्रयत्ने तद्रूपत, तसा अभ्यास आहे म्हणजे प्रयत्न. बरोबर. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याची अनेक उदाहरणं देऊन या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की अर्जुना, कर्म कधीच मनुष्याला बाधत नाही. फक्त कर्म कोणती करायची हे आपण निवडायचं. बरोबर, कर्म कोणती करायची. आता समाजात आपण पाहतो कर्म चाललेली असतात. परवा मी खिडकीतून सहज खाली बाहेर, खाली काय चाललं होतं माहिती,
15-16 म्हशी काय कुठे चालवल्या त्या काय माहिती, म्हशी का रेडे काय होतं ते. बहुतेक त्यांचा उत्सव असतो का बळी द्यायला चालू. नाही, उत्सव असतो उत्सव असतात पाडव्याच्या नंतर. हो का? हा मग मला बरं पाडव्याला वाटलं. उत्सव असतो. बहुतेक रेड्यांचा असतो. हा? म्हशींचा नसतो. रेडे 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 असतात. असतात, म्हशी नाही रेडे. म्हणजे हे काही खरं नाही आता. माझ्या डोळ्यात पण अंधारीच आली एकदम. नाही, रेड्या. दिवाळीच्या पाडव्याला रेडे सजून वगैरे चालवलेले होते. हा, त्यांची मिरवणूक काढ. ते काही ट्रकमध्ये होते, काही खाली चालले होते, असं होतं. हे मी विसरले की यांचा उत्सव आहे. पण माझी भलतीच कल्पना आली की असं आहे. तेव्हा ही जी कर्म आहेत त्यांची, ती त्यांच्या सुद्धा जन्मानुसारच आलेली आहे. ती कर्म कुठून आणली त्यांनी? ती त्यांना करावीच लागणार. आणि जसं त्यांनी लोकावर तलवार उगारली तशीच पुढं त्यांचं आहे, हे तुम्हाला सांगते. म्हणजे स्वे स्वे कर्मण्य बिरतः संसिद्धीम लभते येणार. म्हणून मनुष्य जन्म एकदा आला. एक तुम्हाला ते उदाहरण माहिती, एका गढीमध्ये एक मनुष्य अडकला. दरवाजा एकच होता, असा गोल दरवाजा. एक आंधळा मनुष्य त्यात अडकला. आता पहा, नंतर आपल्याला ठरवायचं आंधळ कोण आहे. तो अडकल्यानंतर तो सारखं दरवाजा शोधू लागला, त्या भिंतीला धरून धरून धरून. दरवाजात आला की त्याच्या कानाला कुठतरी खाज यायची, की खाजवता खाजवता पुढे जायचं, गेला दरवाजा. असं मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक वेळेला मोक्षाचा दरवाजा चुकतो मनुष्याचा. कळलं? तो का चुकतो? आणि सर्व कारण मीमांसा तिथेच येऊन ठेपते की त्याचं कर्म चुकतं. कर्म ही खूप मोठी रेषा आहे आपल्या जीवनात. बाकी कुठंच काय पाहायचं नाही. तुम्हाला बाकी अभ्यास तर दिलेलाच, पण कर्म. आता आपली कर्म नाही चुकत, तो भाग वेगळा. आपण इष्ट तेच करतो. आपण चांगली सुशिक्षित माणसं आहोत म्हणून. पण इतर या सगळ्यांना म्हणजे देह पण कसे भोगावे लागतात याचं उदाहरण. तर तो सारखा भिंत तपासायचा, कुठे दरवाजा कुठे. असं 6-7 वेळा झालं, त्याला काय दरवाजा सापडेना, कंटाळला. एक शहाणा मनुष्य चालला होता, त्याने हे पाहिलं. तो आत आला आणि म्हणाला, अरे बाळा काय शोधतोस तू? काय म्हणला, दार शोधतोय, मला दारच सापडेना. मग त्याला हे आठवलं त्या माणसाचं, जो शहाणा मनुष्य होता. म्हणजे आपण 84 लक्ष जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये हिंडत असतो, तेव्हा एखादा संत आपल्याला भेटावा लागेल, तेव्हा संत भेटल्यावर हा मार्ग खुला होतो. कळलं? असं आहे. तेव्हा संत म्हणजे त्या माणसाला तो माणूस भेटला आणि त्याने त्याला ते म्हणले, इतका वेळ का नाही सापडला तुला? आहे का इथं दरवाजा आहे, तू उभा राहिलास तिथंच दरवाजा आहे. बरोबर आहे का? तू जिथं उभा आहेस तिथंच दरवाजा आहे, तू का नाही बाहेर पडलास? तर तो म्हणला, नाही ना, मी प्रत्येक वेळेला इथूनच जात होतो, पण दरवाजा सापडला. कारण प्रत्येक वेळेला देहाचं काहीतरी त्याला व्हायचं. मांडीला तरी खाज यायची, डोक्याला तरी कुठे ना कुठेतरी तो काही ना काहीतरी चावल्यासारखं व्हायचं. असं म्हणून त्याचे हात गुंतायचे. म्हणजे काय आहे, प्रत्येक वेळेला संकल्पनाने सुद्धा मनुष्य संकल्पाने कर्मामध्ये गुंतला की त्याचं दार घेतो. कळलं? मग कर्म अर्पण करतो हे बरोबर, पण कर्म सुद्धा जी आहे ती यशस्वीरित्या निर्विघ्न परिपूर्णरित्या करून ती कर्मफळे हाती दिली पाहिजे. आपलं एक गीत आहे ना, प्रेमल गीत. पूजा केली स्वकर्म, हा? पूजा केली स्वकर्म, निराकार तू. ते अनुभवच मी आपण त्यात लिहिलेले. निराकार तू. देव कोणता आहे? आत्माराम आहे. तो दिसतो का? नाही. मग त्याला आकार आहे का? नाही. निराकार तू निर्गुण देव, त्रिवार तुझं वंदना, पूजा केली. त्याची पूजा आपल्याला मांडायची आता या आयुष्यात. देव दिसत नाही. देव गुरूंनी सांगितलाय की देव तुझ्यातच आहे, पण तो आकाराला नाही, आकाराने नाही, तेज रूपाने आहे, शक्ती रूपाने आहे, चैतन्य रूपाने आहे, बीज रूपाने आहे, नाद रूपाने आहे. हे सगळ्या रूपाने पंचरूपाने तो आहे. बरोबर की? पंचरूपाने तो आहे. शक्ती रूपाने आहे, नाद रूपाने आहे, तेज रूपाने आहे, म्हणजे प्रकाश, उष्णता आणि गती. अशी 5 अंग आहेत त्या परब्रह्माची इथल्या. तेव्हा तो लपलेला आहे, म्हणजे आहे परंतु दिसत नाही. आणि त्याला आपल्याला जाईल शोधायला चाललोय आपण. आपण कधी अपेक्षा करूच नका पांडुरंग समोर, ते नंतर होईल, नंतर होतं ते सगळं.
तुम्हाला आज एक दृष्टांत सांगायचा आहे मला. हे सगळं शक्ती संपन्न जेव्हा मनुष्य होतो तेव्हा सगळं होतं. तुम्हाला जी इच्छा असेल काय असेल ते सगळं होतं. एकदा आम्ही पंढरपूरला गेलो, ते सांगितले खूप मागचं तुम्हाला. तिथून आम्ही दर्शन झालंच नाही आम्हाला गर्दीमुळं. तिथून आपण कुठे गेलो, कोणत्या गावी त्या मंगळवेढ्याला. मंगळवेढ्याला दामा शेट्टींच्या गावी गेलो. आता तिथं त्यांचा तो वाडा मोठा चांगला आहे तसाच आहे. पाठीमागे विहीर आहे छान आणि दामा शेट्टींची समाधी आहे अशी, आणि समाधीच्या मागेच लगेच विठ्ठल रुक्मिणी आहे. झालं काय होतं, विठ्ठलाच्या दरवाजापाशी जाऊन खूप गर्दी. म्हणून मग विवेकला सांगितलं, बाळा गाडी चालव पुढं, मला काही इतक्या गर्दीत उतरायचं नाही. विठ्ठलाची क्षमा मागितली. म्हटलं देवा, एवढं गर्दीत धक्काबुक्कीत मला नाही येता येणार, क्षमा करा. तिथून मी पुढे गेले. मग ती इथं जाऊन पोहोचलो रामाशेट्टींच्या, त्यांची समाधी आणि मागे विठ्ठल रुक्मिणी. तिथं जाऊन पोहोचलो तर ते गावकरी म्हणाले, यांनी सांगितलं आमचे महाराज येत वगैरे. ते म्हणले ठीक आहे, आता दुपारी 12 वाजतायत, तर महाराजांच्या हस्तेच आपली आरती आपली करूया. त्यांनी माझ्या हातात आरती दिली. मी आरती करायला लागले तर विठ्ठलाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. हा काय असेल प्रकार सांगा मला, कोण सांगतो? भक्तिप्रेम. हा, भक्तिप्रेम सुख नेडवे आणि का कोणाला पंडित वाचका. भक्तिप्रेमाचं एक सुख असतं, ते वेगळं येतं, आयटेमच वेगळा की आपलं प्रेम आहे. आपल्या मुलावर आपण किती प्रेम करतो. कितीही मुलाने झिडकारू द्या, कितीही मुलाने अपमान करू द्या, किती काहीही करू द्या, प्रेम आहे की नाही? तसं प्रेम ईश्वराचं आपल्यावर आहे हे गृहीत तर धरा आधी. आहेच, बस. तुम्हाला अनुभव आहे, आपण अनुभवी लोक आहात सगळे. मग आहेच, कारण प्रेमापोटी देवच न दिसणारा आत्माराम आपल्यासाठी काम करतो. आपल्याला परवानगी देऊन इकडं पाठवतो. आपल्याला वाहन मिळत नसेल तर पटकन वाहन आणून उभं करतो. आपल्याला माहिती नाही इथलं. एकदा बरेच अनुभव आहेत. मी वरती गेले, रिक्षा पाहिजे होती, तर मी कोणाला सांगणार? परमहंसांना. मी नाही म्हणत येऊ द्या रिक्षा, असं नाही म्हणत. परमहंसांचं स्मरण करते, सांगते मला आता घरी जायचं आम्हाला, तेव्हा प्लीज काही करा पण रिक्षा पाठवा. ताबडतोब रिक्षा उभी राहते, अशी येते आणि अशी राहते पुढं. त्याला उशीरच लागत नाही. हे जसं एकदा गोखले काका उभे होते, म्हणले काय करायचं ताई? म्हणले 9 वाजले माताजी, मी कधी जाणार आता? म्हटलं काळजीच करू नका, ते काय रिक्षा येते, तुम्हीच बसा. ताबडतोब रिक्षा आणि गोखले काका बसले गेले. फक्त हसायला लागले खूप जण. अनुभव येतो. म्हणजे आपल्या देवतेचं आपल्यावर प्रेम आहे ते तुम्ही समजून घ्या. प्रार्थना करा सतत. त्याचीच परीक्षा आपण घेतोय आता. हे म्हणजे नाही का, त्याचीच परीक्षा आपण घेतोय आता. पण वेळेला घ्या त्याची परीक्षा, म्हणजे तो आपल्याजवळ आहे याची खात्री पटेल तुम्हाला. वेळेला घ्या. म्हणू नका देवाला कसं काम सांगायचं, सारखी नका कामं सांगू, मग तो माझ्याकडे येईल तक्रार घेऊन येईल की तुमचे साधक सारखेच मला काम. तसं नको, पण करून पहा, संकल्प करा. याचा अर्थ संकल्प साधना आता तुम्ही वाढवा. मला हे सांगायचं हेमनबाई, संकल्प साधना. श्वास किंचित वर घ्यायचा, इथे जाऊन संकल्प करायचा, त्याला संकल्प म्हणतात. आजचं नवीन ज्ञान, संकल्प करायचा. हे आतल्या शक्तीला प्रार्थना करा, माझं हे काम होतच नाही, आपली कृपा असावी, ते काम पाहू आणि वाट बघा. कळलं? छोटी मोठी तर कामं होतातच, पण मोठी कामांना सुद्धा जे होत नाही, आपल्या प्रयत्नांनी सिद्धता येत नाही, ते काम संकल्पाने करायचं आहे. आपल्याला संकल्प दिलेत, विकल्प तर आपण सोडलेत असं मी सांगतो. म्हणजे मी तुमची ग्वाही घेते थोडा वेळ. विकल्प काय झाले? सोडलेत. हा, विकल्प गेलेत आपले. विकल्पाची पूजा कशाला करायची? आता संपला विषय. संकल्प म्हणजे काय? व्याख्या काय? संकल्प आहे ना, न्यासा ना, संन्यासा. बरं, संकल्प म्हणजे दृढ इच्छा. इच्छा धरून
दृढ श्वास वर घेऊन जो विचार केला जातो त्याला संकल्प म्हणत, किंवा जे मागितलं जातं देवाला त्याला संकल्प म्हणत. शरणागतपूर्वक प्रार्थना. हा, शरणागत बरोबर प्रार्थना. बरोबर. तर मग अशा संकल्पाबरोबर जर आपण श्वासाने वर जायचं, मी सांगितलं संसारातली कामं सगळीच आपली झालीच नाही तर आपण तरी काय करणार? तसं नसतं काही. आपण त्याचा अभ्यास करतो म्हणलं तर त्याला आलंच पाहिजे आपल्यासाठी, नाही कसं? कंडक्टरकडून तिकीट घेतलं म्हणजे त्याला नेलंच पाहिजे का नाही? कुठं जंगलात का उतरवलं, त्याला उतरवलंच पाहिजे, ती त्याची ड्युटी आहे. तशी आपण श्वास घेतला रे घेतला की ड्युटीवर असतो तो तुमच्या हाकेला धावून आलाच. पण फक्त श्वास न घेता मला सांगू नका की आम्ही प्रार्थना केली होती आणि मग असं झालंच नाही, हे मला सांगूच नाही, कारण ते मला मान्य नाही व्हायचं यापासून. म्हणून प्रत्येक वेळा आता तुम्ही सगळेजण, तुम्ही आता पूर्ण वरच्या अभ्यासावर आला, सगळेजण संकल्पाचाच अभ्यास करायचा. किंचित आता तिरलोटकरांना सकाळी ड्युटीवर जायचं. किती वाजता ड्युटी असते? 10 वाजता. 9ला निघतात ना? तर त्याच्या आत 9:30 बरं काय असेल निघाले. निघताना तुमचा संकल्प झाला पाहिजे, हे भगवती मग आमचा व्हायचा बा, आम्ही लक्षपूर्वकच करायचं. सुरुवातीला लक्ष देऊन करावं लागतं. हे भगवती मी आता ऑफिसला जाताना अत्यंत सुखरूपपणे जावं. का नको सांगा? रस्त्यात कोणी आलं, टक्कर लागली, काय झालं ते होण्यापेक्षा कवच करायचं, संकल्प करायचा आणि संकल्पाने पोचायचं. परत घरी जाताना परत संकल्प करायचा. खुर्चीवर बसल्यावर संकल्पच करायचा, म्हणजे तुम्हाला वळण लागेल. हे कशाचं वळण आहे? श्वासाचं वळण आहे. मग परत संकल्प करायचा. हे भगवती खुर्चीवर बसले आता शांत, मला अर्धा घंटा डोळे नाही मिटायचे ड्युटीवर. हे भगवती माझं अभ्यास आता या जे ऑफिसचं काम आहे तिथे पूर्ण लक्ष लागलं. का नको? लक्षात पुन्हा दुसरं काहीतरी जगातलं आलं, भानगडी दुसऱ्यात, तर मग ऑफिसचं चुकेल काम किंवा बरोबर होणार नाही किंवा होणारच नाही. तसं नको. म्हणून ते एक माग आहे. सगळ्या गोष्टी मागा असं मी तुम्हाला सांग. सगळ्या गोष्टी फक्त त्या गोष्टी इष्ट असल्या पाहिजे. इष्ट म्हणजे कशा? योग्य, गरजेच्या आणि योग्य. आपल्या आयुष्याला गरजेच्या आणि योग्य गोष्टी असल्या पाहिजेत, त्या मागा. कारण आत्मा हा नुसता आत्मा पुल्लिंगी नाही, आत्मा ही आत्मशक्ती आहे आणि ती म्हणजे आपली आई आहे. आईला मागताना कोणी संकोच करतो का? पदर ओढू ओढू आईचं मागितलं की आपलं झालं आता आयुष्य पडले. आता आपल्याला आपली मुलं मागतात, नातवंड मागतात. कळलं का? मग तसं आपण ह्याच्यापाशी आता रत व्हायचं. रत रे गुरुचरण, माहिती ना ते? तुम्ही प्रेम गीत आणा जरा, महत्वाचं आलंय का इथे? नाही 7-8 कळलं का? म्हणून मागायचं कोणालाच नाही, दुसऱ्याला मागायचं फक्त आपल्या आतल्या ईश्वर. तुम्हाला आमच्या ह्यांना वाटते की नाही आता भाजी चांगली झाली पाहिजे किंवा अमुक एक भाजी मला पाहिजे होती पण ती मिळाली नाही, प्रार्थना करा. 2-4 वेळा असं तुम्ही प्रयोग करा, प्रार्थना करा. आत्ता मला ही भाजी करायची आहे, कुणीतरी आणली तर बरं होईल असं म्हणा तर खरं नसतं. आणि आली तर मला फोन करायला फोन तर असतात सगळ्यांचं. होतं कधी कधी नाही, नेहमीच होतं. मला कुठलं गीत आवडतं? समोर काय पुढचं येत असतं, नुसतं बुद्धी झालं तरी येतं. हां, त्याचं तुमचं आहे, माहिती होतं. आमचं थोडं अजून अवकाश आहे का? कुठलं गीत आहे आपला? हा जो व्यवहार चैतन्याचा नाही ना? एक मिनिट. निराकारच नव्हते माहिती येईल. तर प्रार्थनेचं फळ आहे, नेहमी लक्षात. हा परमार्थ किंवा हे जे आहे देव किंवा आपण
हे कुठून निघाल? प्रत्येक वेळेस देवळात जावं मागावं हे कुठून निघाल? मंदिरं निर्माण झाली जेव्हा केव्हा तेव्हाच हे निघालं. प्रत्येकाने जाऊन हात जोडायचे देवाजवळ म्हटलं नाही तर तसंही आपण मागतोच. मागायचं बाबा देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा माझे असं होऊ दे, देवा माझं तसं होऊ दे. तेच काम इथे आहे. फक्त ते कसं आहे संकल्प शक्तीने आहे. म्हणून आता श्वास वर घेऊन प्रत्येक क्षणी मागून 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 तुमची संकल्प शक्ती वाढवा. आता आजचा हा अभ्यास आहे. आता पुढच्या आठवडाभर हाच अभ्यास करा. हां संकल्प शक्ती वाढवायची. हे आता हे काम व्हावं करा, काय हरकत नाही. अभ्यासासाठी करा. माझं हे काम व्हावं, अमुक अमुकांना मला भेटायचं आहे ते आत्ता यावेत, मी अमुक ऑफिसमध्ये आलेलो आहे की आलेली आहे, हे साहेब मला हे असावेत, असा संकल्प करा. माझा अभ्यास तसा झाला याचं कारण हे मी रस्त्याने चालताना बसलेले असताना सगळं कामं करताना मी संकल्पांनीच केली. म्हणून मग ती झाली वेळच्या वेळेला. आणि साक्षात्कार ही जी वस्तू आहे ती वस्तू म्हणजे आत्मा ही जी वस्तू आहे तेजोमय जो इथं आहे गड्डा, तो गड्डा या मागण्यांमुळं संतुष्ट होतो. तेज संतुष्ट होतो कारण मागण्याच्या निमित्ताने आपला एक श्वास वर जातो. म्हणजे आईला पिता दूध पिताना पोरगं जसं झटके देतं तो हा झटका आहे. आई जागी हो, मला अमुक एक दे. आई अहो तानयाचे लागता झटे तेणे अधिकाची पाना फुटे. हे जसं उत्तर आहे तसंच हे उत्तर आहे 6व्या अध्यायात की तुम्ही मागा. म्हणजे जेव्हा वरून किरण येतील काय होईल पहा. प्रत्येक साधक असा किरणांनी युक्त आता पण आहेतच, किरणांनी युक्त आणि मागितलं की मिळणारा, मागितलं की मिळणार. तसं एक दिवस हेही मागा, कृपा कर हे आई मला साक्षात्कार घडवू दे. का नाही मागायचं? हे पण माग, मला आता साक्षात्काराची गरज आहे, माझा अभ्यास मागे ठेवू नकोस, मला साक्षात्कार होऊ दे असं मागा. बघा साक्षात्कार म्हणजे काय असतं हे तरी कळेल. साक्षात्कार किती प्रकारचा आहे? 6 प्रकारचा साक्षात्कार. आपल्या देहातून तेज बाहेर पडणे साक्षात्कार. हा म्हणजे खूप रेअर आहे, हा रेअर हे नाही. पण आज असं होत होतं की डोळे लवकर उघडत नव्हते. हा बरं छान. हा रेअर आहे साक्षात्कार. त्या देहातून तेज बाहेर पड. तुम्हाला पण दिसलं पाहिजे. तुम्ही आता असं सहज खुर्चीत आपण बसलो, कोणतंही काम नाही तेव्हा लक्ष द्या सतत असं. डोळे किलकिले करा, तो पण एक अभ्यास आहे. हा अभ्यास आपल्याला गुरुजींनी सूर्य उपस्थानात शिकवला आहे का लक्षात? सूर्याकडे बघायचं आहे. बघता 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 तिथे एकाग्र झालं की सूर्य पूर्ण आपलं सगळं तेज आपल्या ह्याच्यात पाठवतो. त्यासाठी तर आपलं तेज वाढण्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणजे उगवतीचा सूर्य. हा ठिपक्याची उपासना, सूर्याची उपासना हे सगळं त्याच्यासाठी. आणि दुसरी काय तिसरी ध्यान, हे सगळं उपासना. हा तसं आहे. तेव्हा शरीरातून किरणे जाणे हा कोणता साक्षात्कार आहे? तेजाचा म्हणजे इथे आहेत भरपूर, सगळी कामंही चालली छान, शिवाय बाहेर तेजचा म्हणजे इतकं तेज आहे की आता बाहेरचा. इकडं आता मग असे खूप छान बघण्यासारखं होतं पण मी तुम्हाला हाक नाही मारला आणि कुणाला नाही दिसलं तर म्हणते उगाच बंडल मारतो. मावशी असते ना तर त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय झालं? मावशी कशाला पाहिजे? तुम्ही आहात की. तुम्हाला झालंय काय? आता मला दिव्य पाहण्याची शक्ती. हा बोला. मारुतीला आहे त्याच्यात पूर्ण दिसते. इथं म्हणजे आता ध्यानाला बसलो का? छान बसलेले मारुती राय आणि ते बसलेत का? म्हणजे मारुती राय सुंदर. आता पहा ह्यांना सगुण मारुती दिसले. कोण आहे मारुती? बोला. श्वास. मारुतीला साक्षात आहेत आपल्याकडे, म्हणूनच आपल्याला ज्ञान होणार आहे. मारुतीला म्हणजे श्वास, वायू रूप आहे त्यांचं. शक्ती. हा वायू. वायू. म्हणून श्वास हा मारुती आहे. मारुती काय करायचे? रामाची आज्ञा ऐकायचे,
त्यांना पाहिजे ते द्यायचे, पाहिजे तिकडे न्यायचे. हे काय करतात? श्वास. तुम्ही याच्याशी निगडीत राहा. साक्षात्कार वगैरेची काही काळजीच करू नका. सतत काही का करत असेल, फक्त विसरायचं नाही. आपला दिनक्रम चालूच राहणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. तो काही थांबणार नाही. मग आपण थांबायचं का? नाही, आपण त्याच्यासाठी थांबायचं नाही. आपण आपलं उरकून घ्यायचं पटपट. कळलं? कांदा चिरतोय तरी लक्ष कुठं पाहिजे? हे भगवती. आपलं डोळे घेतले ना, पूर्ण दोन्ही डोळ्यांना ते गोल 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 फिरतं. गुड. हे दिसलं बाई. हे दिसलं. आता गतीचं नंतर बोलू. आता आपण तेजाचंच बघू सहज. बघा इथे काय दिले. आणि दुसरी गोष्ट त्याला बऱ्याच सांगतात, अगा योगाचळाचा निमंथा जरी ठाकावा अति पार्था, तरी सोपा नाही या कर्मपथाचं. कर्मपंथ चुकू नका असं ते आपल्याला माहिती. जो बघा मग प्रत्याहाराचा आधार जे आपल्याला माहित नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ही योगाची 6 अंग आहे. ती आपल्याला इकडे दिलेलीच नाहीत. यम नियम कुठे आपण करतो? यम कशाला म्हणायचं सांगा? यम म्हणजे यमन, नियम म्हणजे नियमन. बरोबर. यमन नियमन म्हणजे आपल्याला सांगितलेले इंद्रिय कशी ताब्यात धरायची कशी ते. यम म्हणजे यमन, शमदम. हा तरी अभ्यासाचे निवळते नकोय मला. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीचे हाव. आता जर काय कोणाला प्रवृत्ती होत असेल मला हे पाहिजे, मग आता बहुतेकांच्या प्रवृत्त्या कमी झाल्या असतील ना का? नाही, गेलं आता ते. गेलं कधीच गेलं. वा, मला हाच रिझल्ट पाहिजे. प्रवृत्ती ही जी आहे मनुष्याची, स्त्रियांना सारखं काय लागतं? साडी आणायचं, साडी आणायचं, सारखं साडी आण. किती साड्या असल्या तर त्यांचं मनच भरत नाही. उदाहरण सांगितलं. किती साड्या असू द्या, ही जी हाव आहे प्रत्येक गोष्टीची, ती हाव अर्जुना, हाव पुरते म्हणजे संपते. पुरते ज्ञानपरायचं. हाव प्रत्येक गोष्ट. बँकेत काय झालं? कमी शिल्लक आहे, अजून पाहिजे, अजून कामं करतो. किती करू? 4 ठिकाणी 4 शिफ्ट करायचे. चला, आता तरुण असताना कामं केलीच पाहिजे, तो भाग नाही. किती एक लक्षात ठेवा तरुण मुलांना, आपण किती वयापर्यंत असंच राबायचं? इकडे पण लक्ष द्या. किती वयाची मर्यादा दिली ती द्या. तुम्हाला योगी व्हायचं आहे. तुम्हाला सतत कर्मपथात राहायचं नाही. योगी होऊन कर्म करा, पण योगी व्हा आधी. अर्जुना, योगी होई अंतःकरणे पंडुपुकारा. कर्मपथ चांगलाच आहे. देहभर सगळी कर्मच ठेवली देव. पापणी लावली तरी कर्म आहे. बरोबर की नाही? मुखात घास घेतला तरी कर्म आहे, घास गिळला तरी कर्म आहे. सगळीच कर्म आहे. काही सहज कर्म आहेत, काही मुद्दाम केलेली कर्म आहे. सगळीच कर्म आहे. श्वास घेणं आपण एक कर्मच आहे. पण आपल्याला हा श्वास इतका लबाड आहे, तोच परमेश्वर आहे. तो लबाड आहे कृष्ण. तो कधी यशोदेला बोल देईल आणि कधी पळेल त्याचा नेम नाही. म्हणून तोच श्वासात, तोच ताब्यात धरायचा. तो कृष्ण आहे, तोच कृष्ण आहे, दुसरं कोणी नाही. म्हणून कृष्णाला ताब्यात धरायचं आहे. याचा अर्थ काय सांगा मला? अवघडून धरायचा नाही. आता श्वास चाललाय, कुंभक करा. आता तुम्ही प्रयत्न करा. बघा, कुंभक हा सुट्ट्या श्वासावर करा. आत घेऊन करू नका, असा नाही. सुटलेला श्वास म्हणजे सहज चालले तेव्हा कुंभक करा. बघा आता करा. डोळे नका बंद. तो जो कुंभक आहे, 1 सेकंद, हा असं होतं. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंदाने मोजा. कुंभक म्हणजे साधं काम नाही. कुंभक म्हणजे श्वासच रोखायचा. शरीराचं मुख्य सूत्र आहे श्वास. या शरीराचं मुख्य सूत्र आहे श्वास.
शरीराचं मुख्य सूत्र श्वास, दुसरं काय आहे का पहा. आणि तोच श्वास हातात धरायचा आहे आणि ती काठी करून आत्ममार्गाला जायचं. मुद्दाम आज तुम्हाला सांगते, कोणत्याही कामात श्वास वर घ्या. एरवी तो कसाही चालतो, कुठेही जातो, त्याच्यामुळं मन काम करतं, त्याच्यामुळं चित्त काम करतं, त्याच्यामुळे इंद्रिय काम करतात. सगळे काम कोणाचे येते? त्याच्यामुळे वासना होतात, त्याच्यामुळे काही होतं, सगळं होतं. चोरी कोण करतं? श्वासच. म्हणजे आता माझ्या भाषेत प्रेमल गीत आहे ना, कळला श्वास. हा, कळला श्वासाच. श्वासच कळून घ्या फक्त. आता कर्मेंद्रिय कळून घ्यायची. हात, पाय, कान, नाक, डोळे कर्मेंद्रिय, बरोबर. जीभ कर्मेंद्रिय, नाक ज्ञानेंद्रिय, जीभ थोडीशी ज्ञानेंद्रिय. पण हे सगळं कळलं आपल्याला. कर्मेंद्रिय बोला, कर्मेंद्रिय कोणती बोला? दोन हात म्हणा, दोन हात, दोन पाय, हा, पुढे हा, बोलणारी जीभ. जीभ. काही इंद्रिय कर्मेंद्रिय पण आहेत आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. कळ. आता उदाहरणार्थ जीभ. जीभ एरवी काय करते? बोलायला आपल्याला मदत करते, पण ती ज्ञानेंद्रिय पण आहे. हे कर्मेंद्रिय झालं. आणि ज्ञानेंद्रिय कसं आहे? जीभ चव घेते. काय आगाध देह आहे हा, ओ माय गॉड. मी जेव्हा जेव्हा याचं चिंतन करते, मला काम नाही ना दुसरं काय. कर्मविहीन आहे, कर्मविहीत. कर्मच नाही. आता काय तुम्हाला आळस नाही येत कधी? हा, कौतुकाच्या पलीकडे बस. नाही ना, त्याचं कौतुक करायला ईश्वराने दिलाय ना वेळ, मग त्याचं कधी करणार? आम्ही दोघं बोलत असतो छान. मी बोलते, तो उत्तर देतो, त्याच्या भाषेत मी बोलते, माझ्या भाषेत. असं चालतं. आता एखादा इंग्रजी असला, तो इंग्लिशमध्ये बोलतो, आपण मराठीत. तो वेट वेट म्हणे, आपण म्हणे बरं जरा थांबा. असे त्याची भाषा. तिथे सर्व भाषा संभाळणी होतं का? सगळ्याच भाषा त्याला येतात. आपलं नाम सगळे आहे त्यांनीच सर्व निर्माण भाषा. केलेत ना. तुम्ही एक लक्षात घ्या, आपलं काय काय झालंय त्याचं लक्ष घ्या. एक विद्यार्थी आहे, त्याचं काय काय झालंय तिकडे तुम्ही लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या, सिरियसली. आता प्रेमल सहस्रनाम हे कोणाला आपल्याला माहित नव्हतं, यांच्या ध्यानात आलेली गोष्ट आहे ती. ते मी सद्गुरूंना घरी माझं सगळं आधार किंवा माझं सगळी भक्ती मी फक्त सद्गुरूंना वाहिली, बाकी कोणाला. मग सद्गुरूंचं स्मरण करून एकदा घरी त्यांना सांगितलं की अहो इतकी साधकांच्या जर अडचणी असतील तर त्यांना कधी ध्यान सुचायचं, ते कधी ध्यान करायचे, कर्मच कर म्हणजे होतच नाही, सोडून जातील. म्हटलं गुरुजी तुम्ही प्लीज काहीतरी अडचणीला उत्तर द्या. असं मी म्हटले. त्याच दिवशी पहाटे यांना त्यांनी आवाज दिला, उषाताई उठा. मला मध्यरात्री आवाज, 4, पावणे 4. किती कमाल आहे या शक्तीची. इथं शक्ती म्हणायचं. ही कोण आहे? शक्ती. तेव्हा गुर्जरताईंचा पण अभ्यास खूप छान होता. वरचा आहे तो त्यांचा झालेलाच. वरचा भराभर त्यांनी मी सांगेल तसं केलं, मी सांगितलं तसं वागल्या, प्रपंचही तसाच केला. पण अखंड नाम, अखंड चिंतन, अखंड श्वास ओर असं म्हणून त्यांचं झालं. तर त्यांच्या ध्यानात गेले गुरुजी. म्हणजे झोपेतच त्यांना आवाज दिला, उषाताई उठा, मला काही सांगायचं आहे ते लिहून घ्या. ती समाधी अवस्था त्यांची 7 दिवस चालली, रात्र आणि दिवस. रोज पहाटे उठायचं, 7 दिवस असं नाम लिहिलं नाही. आपण केले का या नामाचं काय? म्हणजे जसे वेद कुठून आले हा प्रश्न पडतो, तसं प्रेमल सहस्रनाम कुठून आले हा विचार करा. आपल्याकडे खूप आहे, फक्त मी ते प्रगट करीत नाही, पण आता करणार आहे. आता त्याची गरज आहे, गरज आहे थोडे थोडे. कुठून आलं प्रेमल सहस्रनाम? हल्लीच्या काळाला दिलेला वेद आहे, भगवंतांनी प्रदान केला की ही गरज आहे आत्ताच्या लोकांना. त्याच्यात तुम्ही वाचा. ओम जय काय काय बोला, एक नाम बोला. ओम जय संख्याशास्त्र निपुणी. 1 मिनिट थांब. आता संख्याशास्त्र निपुणी काय कळतंय? पण एखादा क्लार्क असतो ड्युटीवर, त्याला सारखा हिशोब करायचा असतो, किंवा दुकानदार
कोणी म्हणा, ऑफिशियल दुकानदार कोणी म्हणा, त्यांना ज्यांचा संख्याशास्त्राशी सतत सतत संबंध आहे, हा, त्यांना हे टाईप करत बसू नका. 1,000, 1,04,508 हे आणि अधिक ते हे नका करत बसू. फक्त श्वास वर घेऊन वर विचारा, देवा अशी अशी संख्या आहे, त्याचं उत्तर काय विचार. सामर्थ्य प्रेमळ सहस्रनामाचं मी अजून सांगितलंच नव्हतं काय, मला असं वाटायचं जाऊ द्या समजेल, पण मला आत्ता कळतं की तुम्ही सगळेजण प्रेमळ सहस्रनामा विना साधना चालली तुमची. प्रेमळ सहस्रनाम हा एक योग म्हणजे एक वेद आलाय तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. सगळी नामं आहेत त्यात. मी रोज वाचतो. हा वाचतो, पण त्यातले अर्थ पाहिजे का? काय तो अर्थ आहे? संभारिणी काय? म्हणजे सर्व भाषा संभाळणे. सर्व भाषा संभारिणी केवढं नाम आहे ते. कोणाला ज्याला भाषेचा, आता मला जायचं होतं गुजरातला, माझी प्रवचनं झाली नाहीत, तो भाग वेगळा, काहीतरी झाली, अडचण आली, झालीच नाही. पण मला आमचे गोखले काकांचं एक फार वर्णन करण्यासारखं आहे. काही अडचण असली ना तुम्हाला, ते लगेच त्या मला एवढी त्यांनी हिंदीची, इंग्लिशची, आणखीन कुठली मराठी, सगळे गाडी काय, वह्या काय, सगळं साहित्य पुरवलं. एवढा ढिगारा झाला घरी, मग मी ठेवली. आणि मला गुजरातमध्ये प्रवचनं करायची 5-6 दिवस, म्हणून मग ते सगळं गुजराती साहित्य, हिंदी साहित्य, मी हिंदीतून करणार, सगळं त्यांनी मला आणून दिलं. त्याच्यामध्ये मी नामच घेऊन, ही नामं घेऊन सुरुवात केली त्याची, की देवा तू सर्व कला संभार करणार आहेस, सर्व भाषा संभार करणार, तेव्हा मला ही भाषा आकलन व्हावी. पटपट पटपट आकलन व्हायचं गुजराती, असं होतं. त्यामुळं अभ्यास झाला, पटपट खूप अभ्यास झाला. पण तिथं गेल्यानंतर आम्ही पाहिलं की जागा चांगली नाही, लोक वस्ती नाही, प्रवचन कोणाला सांगायचं. त्यांनी कॅसेट वगैरे आपल्या ठेवून घेतला, ते झालं. तर मला हे सांगायचं आहे, काय काय विषय होता आपल्या? सहस्रनाम हा विषय. ओम म्हणजे काहीतरी अजून आहे ना, सर्व शास्त्र निपुणी. अजून काय तुम्हाला हे जीवनाला आवश्यक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला कुठे जायचं असेल, दुसऱ्या देशात जाणारे लोक आहेत, संकट विनाशिनी. हा, ओम म्हणजे संकट विनाशिनी. एक सहस्रनाम हे अक्षरशः मंत्र आहे. हा, हे बघा, हे अनुभव घेणारे लोक आहेत, ज्यांनी अनुभव घेतला ते बघा. ओम जय पथदर्शिनी. पथदर्शिनी यांनी हा अनुभव घेतला. पथदर्शिनी त्यांचा मुलगा खूप लांब आहे, एक मुलगा आता आलाय जवळ, पण लांब होता तेव्हा, त्यांना जायचं होतं. तर त्याला ॲड्रेस विचारला, तो जरा बिझी होता, त्यामुळे तेव्हा ॲड्रेस नाही देऊ शकला यांना. तर ते म्हणजे मग आम्ही निघतोच आता, कधी आम्हाला ॲड्रेस मिळायचा, ह्यांना दम निघत नव्हता भेटीशिवाय. म्हणजे माऊली कसं जायचं, म्हणजे घ्या ना ओम जय पथदर्शनी. पथदर्शनी म्हणेपणे इथून जी गाडी काढली, बरोबर तिथं जाऊन उभे राहील, लक्षात घ्या. एकदा आमचा सोनूचे मिस्टर हनुमान, त्यांचे ते गाडीचा व्यवसाय करतात, गाडीच ते गावच येईना, काय झालं. मग मला फोन आला, आधी त्यांच्या मिसेस नाही, मग मला आला, आई मी काय करू, मला रोडच सापडेना, गाव जवळ आहे हे दाखवते, ते तुमच्या यांना समोर, हा ते दाखवते, पण मला कसं सापडेल, ही बघा, ही काय चमत्कार आहे ना. हा प्रेमळ सहस्रनामाचा चमत्कार आहे. समोर 10 मिनिटाच्या अंतरावर गाव आहे, पण त्याला काय ते सापडेल, काय झालं माहित नाही, काहीतरी असेल तिथे शक्ती वगैरे. मग त्याला नाम दिलं ओम जय पथदर्शनी. तो गेला 10व्या मिनिटाला तिथं जाऊन पोहोचलो. म्हणे इथंच तो होतं, मग मला कसं दिसलं नाही, म्हटलं ते तू हा अशी परीक्षा. प्रेमळ सहस्रनाम हा पूर्ण जीवनाला आधार देणारा ग्रंथ आहे, लक्षात. तुमच्यासाठी सर्व करून ठेवले महाराजांनी, तुम्हाला कधीच ते वाऱ्यावर सोडणार नाही. किंबहुना इथून पुढे जे आपले बाळकृष्णानंद गुरुकुल आश्रमाचे साधक होतील, त्यांना पण कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आम्ही मंत्र दिलाय, तुमचं तुम्ही बघा, असं नाही आपल्याला, कळलं. असे मंत्र आहेत की कुठला बोला मंत्र. म्हणजे पाणीनी नमा, त्याचा अनुभव मी सांगते. एखाद्या विद्यार्थ्याला गणित कच्चं जात, तर तुमचा मुलगा आहे ना 12वीला का 10वीला कितवीला, 10वी, त्याला हा मंत्र सांगून त्या ठेवा. गणित सुटलं नाही म्हणजे पाणीनी नमा, पक्की गणित सुटतील, किती पण अवघड असं.
ह्याच्यात म्हणजे कसं दिलंय त्यांनी. मी ज्यांना तक्रार केली होती की माझी माणसं, माझे साधक हे सारखे कर्माचंच त्यांना कधी होणार त्यांचं. आणि संकट नको आहेत. मग ज्या प्रकारचं संकट येईल त्याच्यावरचं नाव आहे असा त्याचा अर्थ. पथदर्शिनी रस्ता दाखव, पाणीनी गणित सुट, मोक्षदायी नको. ओम जय मोक्ष. हे फार मोठं अभ्यासाला बसल्यावर म्हणा ओम जय मोक्षदायी. कारण आमच्या सद्गुरूंना शक्तीचं महात्म्य ते जाणत होते. लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या अभ्यासामध्ये शक्तीचं महात्म्य तुम्हाला कळलं पाहिजे. शक्तिमान नाही, शक्ती. मी एवढे दिवस माझा प्रचार म्हणून करत नव्हतो, आता करायला. शक्ती कुठून आली सांगा मला. विश्वनिर्मितीचं चित्र नेहमी पुढे आणा. कळलं तुम्हाला. पण पूर्वी काय होतं, अगदी प्राचीन काली किंवा विश्व नव्हतं तेव्हा काय होतं, अनाकाशाच्या पोटात अनाकाशात म्हणजे संपूर्ण अंधार. त्या अंधाराच्या पोटामध्ये एवढा एवढासा एकच चांदणीसारखा ठिपका चमकायचा. हे ईश्वराचं अस्तित्व होतं. बाकी सगळा अंधार. अंधार म्हणजे माया. मायेच्या पोटात ईश्वर होता, त्याच्यामध्ये स्फुरणा आली. म्हणजे स्फुरणेश्वरी आहे की नाही. तुम्हाला काही कर्म आडलं, काय आडलं, म्हणजे स्फुरणेश्वरी म्हणा, त्या कर्माचं उत्तर मिळेल तुम्हाला. मग ते स्फुरणा झाली त्याच्या स्वतःच्या ठिकाणी. त्याने स्वतःला विचारलं की मी का असा दडून बसलोय, मला सर्व विश्वात जायचं आहे, मी दडून का बसलोय, ही माया का माझ्या आड आली. तसं दडून बसायचं नाही. मग त्यांनी स्वतः संकल्प केला की मला विश्वरूप व्हायचं आहे. एकोम बोस. बस खलास. म्हणून तो पहिला मंत्र आहे आपला, एकोहम बहुस्या. मला विश्वरूपाने नटायचं आहे म्हटल्याबरोबर तो ठिपका असा पांगल्याबरोबर सगळं तेजच तेज सगळ्या याच्यात झालं. जगात विश्वात सगळं तेज. मग ते पहिलं आकाश झालं. पृथ्वी खूप नंतर झाली, शेवटी झाले ग्रह तारे. मग आकाशानंतर ग्रहगोळ सगळीकडे पाकले. मग ते तारे झाले. असं खूप एक 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 होतं. शेवटी पूर्ण मनुष्य झाला. त्या अनंतात विलीन असणाऱ्या ठिपक्याचे आपण अंश आहोत. लक्षात ठेवा. जो दिसतच नाही त्याला ईश्वर म्हणायचं, आणि तोच तो ठिपका आहे जो तेजोमय आहे. त्यानेच तुमच्या आमच्या शरीरामध्ये आत्मबिंदू रूपाने अवतार घेतलेला आहे. तथापि यू डोंट नो दॅट. तर आपण नाही सगळे तुम्ही आपण जाणतच नाही की त्यानेच आपल्या इथे अवतार घेऊन आमचा देह तोच सांभाळतो आहे. ही ज्ञानेश्वरी आणि हे परमहंस. बस परमहंसांशिवाय कोणालाच हे ज्ञान नाही. ज्ञानेश्वरीत हे ज्ञान आहे. कोणाला उघड कळलं, त्यांना कळलं. आम्हाला त्यांनी आपल्या उघड बसवलं आपलं इथे. आम्हाला कुठून कळालं. काय माहित नव्हतं, कंप्लीट काही नाही. असं आहे. म्हणजे एक टिकली आपली बसवली इथं. चला ती मोठी शक्ती ज्ञान चालू दे. ती अनाकाशात. आणि दुसरी गोष्ट, एक शक्ती आहे. बघा आता, हा ठिपका सगळीकडे गेला, जिने नेला ती कोण आहे, शक्ती. ती कुठे, ती गती. गतीच्या द्वारे त्या ठिपक्याचा प्रकाश सगळ्या जगात पसरला. ती गती ही त्याच्याच बरोबर आहे. समजलं आता. पुन्हा हे प्रवचन परत एकदा ऐका. म्हणजे मला करायला सांगा, मी सांगेन. याच्यातले अजून खूप उपमार्ग आहे. मी काय आहे, मला कसं काय झालंय हेच तुम्हाला मी अजून सांगितलं नाही. आता सांग. प्रकट होईल बोल. ते सांगून जास्त तुम्हाला पटेल. ती गती आहे. शक्ती आणि शक्ती. गतीने परब्रह्म आला, परब्रह्म स्वरूप ठिपक्याला जगात आणलं. म्हणून गती इज इक्वल टू शक्ती ही महत्वाची आहे. गतीने परमात्मा एक, त्याच्या बरोबरीला त्याची शक्ती. म्हणून जिथे पुल्लिंग आहे तिथे स्त्रीलिंग आहे. जिथे एकटा पुरुष आहे तिथे लग्न झालंच पाहिजे.
असा विषय. म्हणून नवरा आला तिथं बायको आली, पुरुष आला तिथे प्रकृती आली. हे लक्ष. जग कसं झालंय बघ. अभ्यास असा उलटा नका करू, सुलटा का. सगळं ज्ञान घेऊन मग चला, त्यानं सोपं जाईल. प्रकृती आहे, पुरुष आहे, प्रकृती आहे तिथं पुरुष आहे, पुरुष आहे तिथं प्रकृती आहे. हे जे दोन आले ना जे जगामध्ये, ते तिथून आले. ठिपकाच होता, त्याला शक्तीने बाहेर काढलं. चल बाहेर. एकटा काय बसलास, तेव्हा तोच म्हणाला हो ना, मला बहुविधपणाने नटायचं आहे. म्हणून तो बाहेर आला. हिच्या हाताला धरून तो बाहेर आला. म्हणून शक्ती ही महत्वाची ठरते. शक्तिमानाला बाहेर आणायला शक्तीच कारणीभूत आहे, शक्तीच आधार आहे. किंबहुना आपण हातात घास घेतो. आता बघा, मी आता आपल्याकडे आले सूक्ष्म. हातात घास घेतो, हा घास मुखापर्यंत जाईल की नाही याचा विचार शक्ती करते. गेल्यावर तोंडात चघळेल की नाही हा विचार शक्ती आहे. आत गेलेला श्वास पूर्ण ब्रह्मरंध्रापर्यंत जाईल की नाही ही शक्तीची जबाबदारी आहे. आता वाज वाटाळ्या. हमारे पास बहुत है. शक्तीशिवाय काय हा. शिवाशिवाय शक्ती नाही असेल. श्वास सुद्धा तुम्ही आत्ता घ्यायचा, घेतला, घेऊ शकाल की नाही कोणाच्या हातात आहे? बघा. शक्तीच्या हातात आहे. नाही घेतला तर काय होईल? ती जबाबदारी कोणी घेतली? शक्ती. विश्वशक्ती नाही घेतला तो जागेवर आहे. हा. एकदा आम्ही विनायकपुरमला मी शिबिरं भरवली होती. आम्ही तसं खूप केले हो या मार्गात. 7 दिवस मी शिबिरं भरवली आणि बऱ्याच स्त्रिया होत्या आणि ते 2 पुरुष पण होते. बहुतेक होते पुरुष, नाही का होते. तुम्ही नव्हतात का? 7-8 स्त्री आणि 2-3 पुरुष असं काहीतरी होतं. शिबिरं भरवल्यानंतर त्यांना तिथं रोज मी ध्यानाला बसवायची. ध्यानाला बसव आमच्या ह्या होत्या आपल्या आजी कोण प्रज्ञा तिथे बसायच्या आपल्या ह्या बसतात त्या कवडे बसतात त्या आजी. तुमच्या लक्षात यायला पाहिजे. काय तुमच्या तिथंच राहणार आहे. सहकार नगरमध्ये राहतो. सहकार नगरमध्ये. हा, येते नाही नाही आपल्या ब्राह्मण आजी होत्या. गोंडदिगरीचं कसं आहे? बोला 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 बोला. पाटसकर कोण बोललं? कोण बोललं? पाटसकर. हा, तुमच्या तिथे बसायचे. हा पाठ. त्या पाटसकर आजी पण आल्या होत्या आमच्या. रोज ध्यान करायच्या. असे 2-4 दिवस गेले. एक दिवस मी त्यांना म्हटलं आज मी वर यज्ञ करते. कुठला तरी दिवस होता मग, म्हणून मी यज्ञ केला. नंतर येते म्हटलं खाली. 8-7 माझा यज्ञ संपला. मी खाली येणार तेवढ्यात प्रज्ञाताईंनी जोरात मला हाक मारली. आता जे जोरात मी इकडे बघते तर म्हटलं खाली काय झालं? पाटसकर आजी. घरामध्ये त्यांना चहा दिला, नाश्ता दिला, म्हणजे अगदी थोडासा. आणि मग आता किंवा मध्यंतर असेल तेव्हा चहा नाश्ता, त्याच्या आधी ध्यान घ्यायचं उपाशी पोटी. आणि मग त्या पायऱ्या वर चढल्या चांगल्या, काही नाही. शेवटची पायरी चढली त्यात धनकट पडली. पडल्यावरून आवाजच बंद, श्वासही बंद. आता काय माझ्या परीक्षा खूप झाल्या. मी काही पहिली परीक्षा नाही देत, बहुत परीक्षा दिल्या आहे, फार परीक्षा दिल्या. मग मी खाली आले. तो पण प्रज्ञाताईंनी पाण्याचा ग्लास आणला. म्हटलं पाणी आत्ता देऊ नका, कारण हालचालच नाही. पाणी इथं अडकलं तर काय करणार? म्हटलं नका देऊ. आमच्या सर्वंटला सांगितलं त्यांना उचला, हॉलमध्ये घ्या. माझ्या अंगावर थंडी होती तेव्हा शाल होती. माझी शाल काढली, पटकन त्यांच्या अंगावर टाकली. काय मिळालं? पाटसकर. पहिलं तुम्हाला काय अडचण आली ना, पहिलं किरणांवर प्रयोग करा. तुम्ही प्रॅक्टिकल व्हा ध्यानामध्ये. काही अडचण आली ना, काही मेडिसिन लागलं ना, काही दवाखाना आला, काही बरं नाही, तिथं पहिलं किरणांचा प्रयोग करा. पाणी घ्यायचं एवढं, श्वास सोडायचा. त्या पाण्यामध्ये तेज येतं, लक्षात ठेव. श्वासामध्ये तेज आहे. आपला हा प्राण थेट आत्मबिंदू पासून खाली येतो.
आत्मबिंदूचं तेज त्याच्यामध्ये असतं, ते त्यात सोडा आणि ते पाणी त्यात ते बाळ असेल किंवा काय असेल छोटं छोटं असेल तर एवढं असं ते करा. ते करून बघा बरं. न समजणाऱ्यांनी करू नका, समजलंय त्यांनीच करा. तीर्थ, त्याला आम्ही तीर्थ. मग हे आता पाठच करता येईल ना. म्हटलं पाणी आणा एवढं, त्यांनी आणलं प्रज्ञाने, पाण्यात तीर्थ केलं. आता ते पिणार कसं? बसा बसा, आपण नाही तर काय बसा. मग ते तीर्थ केलं, तीर्थ केलं आणि आतमध्ये नेलं, शाल टाकली. एवढंसं तीर्थ इथे सोडलं, ते गेलं. शाल टाकल्याबरोबर हा परिणाम झाला. आपल्या अंगावरची शाल टाकणे याचा अर्थ काय झाला? किरण दिली तुम्ही. बस. तुम्ही होतात का नव्हते? मी मी नव्हते. होते. मीच होते. मी नव्हते. नव्हतेच बा. होते. मीच त्यांना धरलं खाली पडल्या त्या शाळेत. हो का? तुझं लग्न झालं होतं का? हो. बरं, झालं. 2008 साली. काहीतरी आठ कार्यक्रम साली, होता. आठ साली, बरोबर. काहीतरी कार्यक्रमाला आलते ते. नाही, आणि मग तिथं आपलं त्या शिबिर छोट्या होतं. रूममध्ये नेलं तुम्ही. शिबिर होतं. हां, मग आम्ही आत नेलं. शाल टाकल्यावर निम्मी शुद्ध आली. मग पाणी एवढं पाणी दिलं आणि म्हटलं चला आता सगळेजण आपण अभ्यास देऊ, त्यांना झोपू दे. 10व्या मिनिटाला पाठच करता उठून चप्पल घालून वरती कोणी नाही लागलं बरोबर सुद्धा. हा ध्यानाचा आणि शक्तीचा चमत्कार आहे. शक्ती म्हणजे मनुष्य नाही, तुमच्यात असलेली शक्ती जी प्रत्येकात आहे, पण जी अभ्यासाने ऊर्ध्व होते. अभ्यासाने आपण शक्तिमान होतो. अभ्यासाने. म्हणून सामान्य समजू नका तुम्ही स्वतः. सामान्य नाही. आता सद्गुरूंच्या अनुग्रहीत सामान्य म्हणजे ताटमान करून नाही चालायचं. चालायचं तसंच, पण गरिबासारखं पण नका चालू. आपल्याला काहीच येत नाही, आपलं काहीच झालं नाही, मला अजून काहीच होत नाही, कसं होईल, कसं होईल, काय होईल ते माझ्याकडे सोडा. तो मंत्र माझा आहे, कसं होईल काय होईल. तरी मी तर कधीच करत नाही तो मंत्र. काय म्हणतात कसं होईल काय होईल, कोणी करावं, आपलं सगळं होतंय. मग 10 मिनिटानंतर पाठच करता यायला ते सांगितलं. हे जे आहे तुमचे चेहरे सकाळी पहाटे प्रार्थनेने उजळले पाहिजेत. प्रार्थना झाली की व्यवहारासाठी आपण घराच्या बाहेर पाऊल टाकतो, त्यावेळी डावा पाय बाहेर टाकायचा. का बरं सांगा? शक्तीचा. आपण कोणताही टाकतो त्यासाठी डावा श्वास. डावा श्वास चालू करायचा, डावच पाऊल बाहेर टाकायचा, म्हणजे व्यवहार साधतो. याच्यासाठी आपण गेलेलो असतो ते साधतो. कारण त्यावर आपल्या आयुष्याला पाहिजे. आमचे गुरुजी रोज रट लावायचे आमच्या कानाशी. डावा पाय टाकला का? टाकला. ससूनला जाताना किती का घाई असेल, हे सगळं करायचंच. आणि ससूनमध्ये असताना काय कर्म आहे ते करायचंच आहे, पण हे ध्यानात घेऊन करायचं. श्वास कुठला चालला आहे हा प्रश्न. आपल्याला पेशंटचं नुकसान नाही करायचं. पेशंटला एक इंजेक्शन आहे म्हणून जाऊन टोचायचं असलं काय नाही. पेशंटच्या तिथं व्यवस्थित पाहिजे, कारण पेशंट ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारीच्या तिथं हायवे नाही, पण जिथं जबाबदारी संपली की आपल्याला सुरू झालं पाहिजे. इतकं बारीक आहे. जितकं तुम्ही बारीक करा तितकं ते तुमच्यापासून. आपली जबाबदारी प्रपंचातली संपली रे संपली की तुम्ही स्वतःच्या आत पाहिजे. उगीच हॅ नको, त्याने काही निष्पन्न होणार नाही आयुष्यामध्ये. स्वतःच्या ठिकाणी एकरूप राहा. स्वतःच्या ठिकाणी श्वास घेऊन रत राहा. स्वतःच्या ठिकाणी ऊर्ध्व राहा. म्हणजे काय होईल? ज्ञानोबरायांच्या भाषेत मग तया कर्माची धाव पुरेल प्रवृत्तींची भाव. मग कर्म किती करावे, काय करावं, कसं करावं, कसं का. खूप पैसे मिळाले पाहिजे, काय कर, कुठं पैसा किती मिळवला आता, काय झालं त्याचं. होतं पैसा गरजेचा आहे, मलाही माहिती. किती मिळवला, कुठं गेलं, म्हणजे काय काय. बस देशमुख म्हणजे जगण्यापुरता मिळालं तर बरोबर आहे असं मला वाटतंय. ते बघा आता तुम्हीच. छान जगण्यापुरता तो पण ठीक आहे. पुढं काय, मुलांचा नावार करण्यापुरता तेही ठीक आहे. पुढं शेवटी काय, आता या वयात आल्यावर काय,
ढिगाने बँका भरल्या. पुढं या वयात आल्यावर आपल्याला ईश्वराची आठवण येते. मी कोण आहे, माझा कोण आहे, माझा कोण आहे इकडे लक्ष लागतं. घ्या परीक्षा सगळ्यांच्या, घ्या परीक्षा. जस्ट सी, मी तुम्हाला आव्हान देते, घ्या परीक्षा सगळ्यांच्या घरातल्यांच्या, आणि मग पहा कोण आहे तुमचा, नीट ठरवा. याच्यावर परमार्थ आहे. परमार्थ होतं येता जाता काहीतरी करायचं, पुस्तक वाचायचं, आमकं डमकं झालं झालं असं नाही. परमार्थ इज द प्रॅक्टिकल वर्क इन युअर लाईफ. प्रॅक्टिकल आलं पाहिजे. प्रॅक्टिकल नाही आलं तर तुमचा परमार्थ झिरो. कळलं? आपल्याला वाचन लेखन तर काही दिलेलं नाही, प्रॅक्टिकलच दिलं. उठता याला ज्ञानोबारायांनी छान अर्थ दिला. हरी बोला देता, हे काय आहे? हेच येते. हरी बोला, हरिपाठ. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. हे तिथं आम्ही तेच सांगितलं. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती. पुढं सर्व कार्यांती हरी बोला का काय ते सर्व तेच हरिपाठ. हरिपाठ महत्वाचा ग्रंथ आहे. एकदा सांगायचं आहे हरिपाठ. कळलं? हे सगळं आहे, परमार्थ आहे, तो मलाच करायचा आहे, आपल्याला करायचा आहे. संसार कोणी केला? मीच केला. संसार हा पुरेसा नाही. आपला देव हाच एक संसार आहे बाबा. पा सगळ्या माणसांप्रमाणे 10 इंद्रिय इथं काम करतात. ती माणसंच आहेत सगळी. म्हणजे इंद्रिय आपला गोतावळा आहे सगळा. आपला गोतावळा इकडे हात, 2 डोळे, म्हातारे झाल्यावर बोलतात. काय नाही, जरा दिसायचंच कमी झालं, मर मग. कुंडलिनी शक्तीच्या मनुष्याचं दिसणं कधीच कमी होत नाही. झालंय अजून कोणाचं? आता वय वर्ष किती आहेत आम्हाला लोकांना पाहणं? झालंय का कमी? नाही. चष्मा लागतो. चष्मा लागतो पण पार ठार आंधळ कोणी झालंय का? चष्मा ठीक आहे, असं होणार नाही. कळलं? म्हणून ज्ञानोबारायांनी त्याचे कर्माची पूर्तता पण लिहिली. ऐसा पवनाचे निपाठारे, असा वायूचा अर्जुना तू उपयोग केलास. हळू हळूवार श्वास घे. श्वासाची मारामारी करायची नाही, असं नाही. हळूवार श्वास घ्यायचा. मग पवनाचे निपाठारे, येता धारणेचे निपैसरे, क्रमी ध्यानाचे चबरे सापडे. असा हळूहळू अर्जुना श्वास ऊर्ध्व घ्यायला सुरुवात केली. हळूहळू इथे प्रार्थना करायला सुरुवात केली की तुला बरोबर ध्यान लागेल. अर्जुना लक्ष देऊन कर, हळूवार कर. मग तया मार्गाची धाव. एकदा तुम्हाला लक्ष लागलं ना ऊर्ध्व की तुम्हाला कळेल. तया मार्गाची धाव, या मार्गाला ज्याने धाव घेतली त्याची पुरेल प्रवृत्तीची हाव. त्यांच्या सगळ्या प्रवृत्ती बाहेर ज्या गेल्या होत्या त्या सगळ्या कुठे आल्या? आता. पुरेल प्रवृत्तीची हाव. जेथ ध्यान साधना ठेव समरसे. ध्यान साधना मध्ये मनुष्य आत समरस होतो. जो 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 त्याची सगळ्या प्रवृत्तींची हाव करते. येणे उपाये योगारूढ, जो निरवधी झाला प्रौढ. त्याच्यात मनुष्य खरा प्रौढ होतो. वय वाढलं म्हणजे प्रौढ नाही काय. ज्ञानोबाराय आमचे प्रौढ आहे. केवढंसं बाळ आहे, केवढेसे होते 10-15 वर्ष. जगाला प्रौढ येतो बाबा. विश्वात्मक. आणि मग आता विश्वात्मक हे देवी. त्याने पाहिला किती वर्षाचं वय? 16. हा, 14व्या वर्षीच लिहिलं ते. आता विश्वात्मक हे. आणि त्याने जग पाहिलं, सूर्य सगळं सगळं पाहिलं. म्हणून येणे उपाय योगारूढ. अर्जुना, मी सांगितलेल्या या अंतःकरणाच्या भूमिकेवरून जर योगारूढ झाला मनुष्य, तो निरवडी झाला प्रौढ. प्रौढ म्हणजे अभ्यासक झाला, सिनियर झाला अभ्यासाला. त्याच्या चिन्हांचा निवाडू सांगे नाही. ठीक आहे, त्यांच्या चिन्हांचा निवाडू पुढच्या प्रवचनामध्ये आपण ऐकू.
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब संतान की जय, श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी आरती कोण घेते?